नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गाजत असलेला हिलटॉप हा गृहप्रकल्प अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामध्ये अनेक नागरिकांनी फ्लॅट बुक केले होते. ग्राहकांनी 3 वर्षे झाले तो प्रकल्प पूर्ण होत नव्हता. अनेक अडीअडचणी येत होत्या. आज आपण त्याच ठिकाणी उभा आहोत. तुम्ही बघत असाल माझ्या मागं जो प्रकल्प आहे 80% पूर्ण झालेला आहे. फक्त 20% काम अपुरं आहे. तेही आता लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये नितीन धीमधेमे आणि मकरंद पांडे हे दोघं पार्टनर होते. यामध्ये मकरंद पांडे यांनी सहकार्य न केल्यामुळं हा प्रोजेक्ट रखडला होता, पण आता तो चालू होणार आहे. आपल्यासोबत आहेत या पार्टनर नितीन धीमधेमे सर. त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सर, काय आता सांगाल याच्या संदर्भात? नमस्कार, मी नितीन धीमधेमे सर. हा जो पाठीमागे तुम्ही पाहताय हा जो गृहप्रकल्प आहे याची जागा आम्ही 2016ला खरेदी केली होती आणि 2017ला प्रत्यक्षात काम चालू केलं होतं आणि ते काम 2020ला संपणं अपेक्षित होतं बारशेट प्रमाणे. आणि तसं आम्ही लोकांना कमेंट केल्या होत्या, ॲग्रीमेंट टू सेल करून दिलेलं होतं. त्यानंतर 2020 पर्यंत ह्या काम बऱ्यापैकी आम्ही उरकलेलं होतं. नंतर काही इश्यूज आले स्थानिक लोकांच्या इथे की ज्या माणसामुळं हे आमचं काम रखडलं आणि दुसरा एक गृहप्रकल्प जवळच आहे फॉर्च्युन वेदाज म्हणून, तिथे सेम तोच प्रकार झाला. त्या माणसाने आमचे कामच बंद पाडले होते. त्यानंतर आम्ही दिघी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती. त्या तक्रारीची दखल स्वतः त्यावेळेचे पोलीस कमिशनर साहेब त्यांनी दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हे पण दाखल केलेले होते. आपण बघत आहात हा प्रकल्प 3 ते 4 वर्ष झाले बंद पडलेला होता. या ठिकाणी आपण याची अवस्था बघताय. इथं सगळं असं साहित्य पडलेलं आहे. इथं फरशा असतील, इकडं दाखव एकदा फरशा असतील, सगळं इथं गाळे वगैरे दुकाने. सर, हे काय? हे 4 शॉप होते. 4 कमर्शियल गाळे इथे. त्यांचं पोझिशन पण झालेलं आहे आणि फक्त बिल्डिंगचं काम जे आहे ना 80% पूर्ण झालेलं आहे. 20% काम राहिलेलं आहे. बघा, बिल्डिंग पूर्ण झाली आहे. बघा तुम्ही इकडं हे मटेरियल बघू शकता इथं पडलेलं आहे. सर, हे काय आहे? सिपोरिस ब्लॉक आहेत. बांधकामासाठी आणलेले. अच्छा, सिपोरिस ब्लॉक्स आहेत बघा. आणि इथं जी गिट्टी असते कामाला लागते ती गिट्टी सुद्धा इथं पडलेली आहे. इथं ज्या स्टाईल लागतात, स्टाईल सिमेंट. आणि तुम्ही बघू शकता या दोघांच्या वादामध्ये मकरंद पांडे यांच्या अडमुठेपणामुळे आणि हे प्रकरण थांबल्यामुळे हे बघा सिमेंटचं इथं पावसाळ्यामुळं जे सिमेंट आहे हे खूप वेस्ट झालेले आहे. आता ते दगडात रूपांतर झालेले. दोघांच्या वादामुळे किती नुकसान होते. हे प्रोजेक्ट बघा. सर, मुख्य कारण काय होती तुमच्या वादाची? प्रोजेक्ट थांबण्याची कारण काय होती? प्रोजेक्ट थांबण्याचे मुख्य कारण तर हे होतं, काही लोकांनी काम बंद पाडलं होतं. त्यानंतर काही त्याच लोकांनी वेगवेगळे ग्रुप बनवून की बाबा याला काम करू द्यायचं नाही, म्हणजे मला नितीन धीमधेमेला कामच करू द्यायचं नाही ते. तर तो विषय संपलेला होता. त्यानंतर आमचे जे भागीदार आहेत श्री मकरंद सुधीर पांडे साहेब, कारण त्यांना तसंच म्हणावं लागतं, कारण एकेरी नावाने बोललं तर ते चिडतात किंवा त्यांचे संबंधित काही लोक आहेत ना, अक्षरशः हास्यास्पद म्हणजे हसू येते. एकेरी नावाने जरी उल्लेख घेतला तर त्यांना चीड येते असं त्यांचे मित्र म्हणतात. कारण आपण त्यात सांगू शकत नाही काही. 25 वर्ष त्यांची मित्रता होते, त्यांचा स्वभाव त्यांनाच माहिती आहे. सर, आता एक काम तुम्ही चालू करण्याचा हातात घेतलंय, कधी चालू होईल, का होईल आणि काय रूपरेषा असणार आहे? ऍक्च्युली 31 डिसेंबर 2023ला मी 10व्या मजल्याचा अर्धा स्लॅब भरलेला होता. ते त्यातलंच हे सिमेंट आहे जे 540 गोण्या आणल्या होत्या. त्याच्या अगोदर ग्रॅनाइट आणलं होतं, कडप आणला होता, टाईल्स आणल्या होत्या. बऱ्यापैकी 6 फ्लोअरपर्यंतचं काम झालेलं आहे. 9 फ्लोअरपर्यंतचे हे जे ब्लॉक तुम्ही पाहिले, हे जे सिपोरिस ब्लॉक आहे, 9 फ्लोअरपर्यंत त्याची चाल आहे आपल्याला. म्हणजे 9 फ्लोअरपर्यंत बरंचसं काम उरकलं जातं. राहिलं आता वरचा जो 1.5 स्लॅब राहिला आहे, 10वाचा स्लॅबचा अर्धा एक स्लॅब राहिले आणि 11व्या स्लॅब राहिले, त्यावर पाण्याची टाकी. असं RCC काम 3 ते 3.5 महिन्याचं आहे आणि ऍक्च्युली बांधकाम प्लास्टर हे 2.5 ते 3 महिन्याचं आहे. आपण बघू शकता
इथं स्टाईल सुद्धा तशाच पडलेले आहेत. याची किंमत ही लाखोमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ही दुरवस्था कशी झालेली आहे आपण प्रोजेक्टची बघू शकता. म्हणजे फक्त दोघांच्या मित्राच्या भांडणामुळे इथं नागरिकांचं नुकसान होते. जे ग्राहक आहे यांनी आयुष्याची पुंजी यामध्ये टाकलेली आहे. फक्त मकरंद पांडे याच्या आडमुठेपणामुळं हा प्रोजेक्ट बंद पडलेला आहे. पण आता तो चालू होते. खरंच दिमदेमे यांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी हे प्रोजेक्ट चालू करण्याचं हातात घेतलं. लवकरच चालू होईल. पण आपण तुम्ही समोर बघू शकता ही कशी याची अवस्था आहे. प्रोजेक्ट एकदम चांगला आहे. लोकेशन चांगलं आहे. फक्त मित्रतेमुळे इथं कुठंतरी अडचण आली होती. आता ती चालू होईल. प्रोजेक्ट चालू होईल. सर आता तुम्ही प्रोजेक्ट चालू केला, तुम्हाला काय अडचणी येणार आहेत? प्रोजेक्ट चालू करायला काहीच अडचण नव्हती. ना कोणता स्टे आहे, ना कुणीतरी काम बंद पाडलंय किंवा काय असं काही परिस्थिती नव्हती. तर प्रोजेक्ट आता चालू करायचा एकच अडचण म्हणजे ते पांडे सहाय्य देत नाही. 50% आमची पार्टनरशिप आहे. 50% त्याचे राईट्स आहेत, 50% माझे राईट्स आहेत. बाबा हे काम त्याला हेही बोललो, तुमचे काही इंटरनल डिस्प्यूट असतील, काही जे काही अडचणी असतील आपण मीडिएटर तर्फे संपवू. असे 12 मीडिएटर आत्तापर्यंत घातले. माझ्या रेकॉर्डवर आहेत, त्यांचे नाव पण मी ना सांगू शकतो. त्या लोकांचं पण ऐकलं नाही त्या माणसाने. एक माणूस 2-2, 3-3 महिने चालवायचा, त्यानंतर त्याच माणसाचे फोन नाही घ्यायचे आणि नंतर दुसरा माणूस पकडायचा, हात वर करायचा. सर असंही समजते की हा प्रोजेक्ट तुमच्या दोघांकडनं होत नाही, तिसऱ्यालाच प्रोजेक्ट द्यायचा, असं मकरंद पांडेचं त्यांच्या डोक्यात आहे. बरं आता याचं सर, आता मेन एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहिले असेल बिल्डिंग. माझा हा प्रश्न आहे, जर आमच्याकडनं होणार नसताल किंवा पांडे जे अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या ज्या माझ्यावर ब्लेम करतायत की आता होणारच नाही, मग हे काम कोणी केलेले? हे काम नितीन धिमधिमीनेच केलेले. रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत मी इथे थांबलेलो आहे. मग राहिलेलं काम मी पूर्ण करू शकत नाही? 80% तर काम पूर्ण झालेलं आहे. मग 20% काम राहिलेलं ना, का नाही पूर्ण करू शकत मी? सर माझा एक प्रश्न असेल तुम्हाला, एवढं तुम्ही हे करताय, सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल केला, प्रोजेक्ट पण पूर्ण केला, तुमचेच ग्राहक वेगवेगळा आरोप करतायत, आता तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करणार आहात, त्यांना कमीत कमी किती दिवस लागेल तुम्हाला फ्लॅट देण्यास, पोझिशन देण्यासंदर्भात? जर आजपासून जर मी काम चालू केलं तर पोझिशन द्यायला 6 महिने खूप झालं सर. 6 महिन्याचं पण काम नाही, पण 6 महिन्याची मी कमिटमेंट देतोय. फक्त यासाठी एकच मला आवश्यक गोष्ट आहे, कायदेशीर बाबी म्हणजे पांडेची संमती. जिथं मला सह्या लागतील त्या माणसाने यावं आणि तिथं सह्या द्यावं. बँक ऑपरेशन्स आहेत, वर्क ऑर्डर आहे, परचेस ऑर्डर आहे, ॲग्रीमेंट्स असतात, MOU असतात, ते बाकीचे जे लिगल कंप्लायन्स असतात ते तर करायला पाहिजेत ना. इन्कम टॅक्स आहे, GST आहे, त्याच्यावर त्यांनी ते हिशोब करून त्या कंप्लायन्स पूर्ण केलेल्या पाहिजेत. फक्त असं हात वर करायचं मला काहीच माहिती नाही असं बोलून नाही ना चालणार. सर तुमची 25 वर्षाची मित्रता आहे मकरंद पांडे तुमची. आता या प्रोजेक्टमध्ये मकरंद पांडे सरांची काय अपेक्षा आहे? ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला दुरुस्ती करू इच्छितो. मित्रता नका म्हणू सर, भागीदारी म्हणा. कारण मित्र असं तर आहे ना, ह्या स्टेजला असं आलंच नसतं आणि 300 फॅमिली आहे ना अडकल्या नसत्या. त्यांची अशी भूमिका आहे की त्यांच्यासमोर मी दोन पर्याय दिले, 3 पर्याय दिले होते मी त्यांना. म्हणले एकत्र काम करू, हे दोन्ही प्रोजेक्ट संपवू आणि बाहेर पडू. ते म्हणले मी एकत्र काम करणार नाही. दुसरं म्हणलं साहेब मग तुम्ही काम करा, मी तुम्हाला सर्व राईट्स देतो म्हणलं. आहे असं तसं विश्वास ठेवलेला आहे, पार्ट डुबलेलंच आहे, तर शेवटचं अजून एक राहिलेलं ते पण तुम्हाला हे करतो, काम करा म्हणलं पूर्ण तुम्ही. ते पण नाही. एक मिनिट, काय त्या सुद्धा त्यांना तयारी देण्याची तयारी, पण मित्र म्हणून किंवा भागीदार म्हणून तेही सहकार्य करायला तयार नाहीत. आणि त्यांना म्हणलं मग तुम्ही जरी करत नसाल, वेगवेगळे कारण सांगतात, आजारी आहे, असं आहे तसं आहे, अख्खं गाव तर फिरतात ते. सर एक म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे, मी सुद्धा त्यांना बघितलेले आहेत व्हिडिओ वगैरे, ते प्रत्येक ठिकाणी असा हातामध्ये काहीतरी फिरत असतात आणि मी बघितलं की ते बाहेर निघाले की हातात घेऊन पुढे चालतात. ते असं पिशवी जसं घेतो ना आपण तसं घेऊन फिरत असतात. पण माझं एकच, माननीय श्री मकरंद सुधीर पांडे साहेबांना एकच हा प्रश्न आहे माझा, जर तुमच्याकडनं होणारच नव्हतं किंवा अर्धवट जर सोडायचंच होतं आणि 300 फॅमिलीपेक्षा जास्त लोकांना, म्हणजे फॅमिलींना, म्हणजे जवळजवळ 1000पेक्षा जास्त लोकांना जर अडकवायचं होतं, तर तुमचा हेतू फसवण्याचाच होता. असं तुम्ही का केलं? हा उलट हा तुम्हाला माझा प्रश्न आहे. आणि असं करू नका साहेब. आणि जे तुम्ही आता भोगताय ते तुम्ही कर्माची फळं आहेत. आणि जी लोक माझ्या विरोधात तुम्ही उभी केलेली आहेत त्या लोकांना पण माझं हेच सांगणं आहे, बाबांनो माझा काय तुमच्याशी वैर नाहीये, मला माझं काम करू द्या. 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला याच्यातला, 25 वर्षापासून मी या धंद्यामध्ये आहे
आणि मी जर करू शकत असेल करणार कोण? बरं, तिसरा पर्याय तुम्ही म्हणता एक पर्याय तुमच्याच ग्राहकांचा आरोप आहे, हे काम करणार, पैसे हे करणार आणि नंतर तुम्ही वेगळी वाट धरू शकता, असं संशय आहे. त्याच्यात काय सांगा? आता कसं होतं सर, जसं आपण एक पावट्याबद्दल एक म्हण आहे, तसला हा प्रकार आहे की एक सोडून गैरसमज आता निर्माण तुम्ही केला मला जातो. सांगा, माझं प्रोफेशनच माझं आहे ना, विविध कन्स्ट्रक्शन मधलं माझं प्रोफेशन आहे. त्यापैकी हा एक हिलटॉपचा प्रोजेक्ट आहे, दुसरा आपण आता प्रोजेक्टवर दुसरा जाऊ आपण वेदाचा, तो एक प्रोजेक्ट आहे. बिल्डिंग मटेरियल सप्लायचा पण मी माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अरे ह्यांना म्हणजे माझं एक मला कळतं, माझ्याशी व्यवहार काय केला त्यांनी, काही लोकांना फ्लॅट देणे, मी या बिल्डिंग मधले फ्लॅट आहे, त्यांनी फ्लॅट पुरतं बोलावं आणि ज्यांनी मटेरियल टाकलेलं आहे किंवा जे काम केलेलं आहे किंवा जे काय यानं त्या कारणाने जो काही व्यवहार केला असेल, आर्थिक व्यवहार, ज्यांना म्हणजे त्यांना आम्ही पैसे देणं लागतो, त्यांनी पैसे पुरतं बोलावं. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त पीएचडी, म्हणजे असं झालेलं आहे की मलाही कधी कधी प्रश्न पडतो की अरे माझ्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन त्यांनी त्यांच्याकडे बघायचं, तो साध्य करायचंय काय? म्हणजे मी काम करायला सक्षम आहे, मी काम करतोय पहिल्यापासून याच्यात सगळं. आणि मी अजूनही तुम्हाला आवाहन करेल, माझं नितीन धमधम या नावाने फेसबुक अकाउंट जे आहे माझं, खूप जुनं अकाउंट आहे. सुरुवातीपासून पहा, जर मला जर फसवायचं असतं लोकांना तर मी एवढं कशाला, म्हणजे टाईल्स आणल्या, ग्रॅनाइट आणलं, म्हणजे मी एंडिंगला चाललेलो आहे ना. शकता इथं बघा, हे फ्लोअरवर हे फ्लॅटचं काम पूर्ण झालेलं आहे, पूर्ण 1 BHK 2 BHK इथं फ्लॅट आहेत. तुमच्या दोघांमध्ये आता तुम्ही दोघांनी घेताना पैसे घेतले, बरोबर, जे इन्व्हेस्टर असतील हो. किंवा ग्राहक असतील त्यांच्याकडनं पैसे घेतले, दोघांनी घेतले. काम दोघांनाच पूर्ण करावं लागेल. हो, पण काय होतं सर, दोघांनी काम पूर्ण केलं पाहिजे, ती जिम्मेदारी तुमची. तिसऱ्याला तुम्ही सांगू शकत नाही. जे पांडे सांगतायत हे साफ मी सांगल, हे चुकीचं आहे. आपण प्रेक्षक बघत असाल, दोघांनी जर पैसे घेतले तर दोघांनी काम पूर्ण करण्याची जबाबदारी दोघांची पण आहे आणि दोघांनी केलं पाहिजे. सर तुम्ही याच्यातून पळ काढू शकत नाहीत आणि पांडेही काढू शकत नाहीत. त्यांना तुम्हाला बांध दिलेत, तुम्ही जोपर्यंत फ्लॅट देत नाहीत, कमिटमेंट पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत याच्यातून तुम्ही हे करू शकत नाही, तिसऱ्याला देऊ शकत नाही. जर तिसऱ्याला प्रोजेक्ट दिला आणि त्यांनी भविष्यात त्यांची जबाबदारी नाकारली, मग फ्लॅट धारक असतील, इन्व्हेस्टर असतील, यांनी जायचं कुठं? दोघांना प्रोजेक्ट पूर्ण करावं लागेल. याच्यामध्ये सर मी एकच सांगेल तुम्हाला, हा प्रोजेक्ट कम्प्लीट करताना आहे ना, हे टीम वर्क असतं. इथं नितीन धमधमे स्वतः विटा लावायला येणार नाही, नितीन धमधमे स्वतः सगळं काम करत बसणार नाहीये. याच्यामध्ये ग्राहकाचं पण मला सहकार्य लाभणं गरजेचं आहे. नाही, अक्षर तुम्हाला ग्राहक प्रेक्षक बघत असतील, याच्यात ग्राहक वर्गही बघत असतील, इन्व्हेस्टर बघत असतील, यांनी धमधमे यांना सहकार्य करावं, पांडेने येऊन इथं सहकार्य करावं, प्रोजेक्ट पूर्ण करावा. थोड्याच दिवसात ते सांगतायत प्रोजेक्ट चालू होईल. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज. अजून एक मी सांगायचं सूरज, धन्यवाद.